आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। महाराष्ट्र राज्य शरीरसृष्ट संघटना यांच्या अंतर्गत परभणी जिल्हा शरीरसृष्ट संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय शरीरसृष्ट ज्युनियर महाराष्ट्र श्री स्पर्धेचे आयोजन परभणीमध्ये दिनांक 11 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते। यावेळी ज्युनियर्स मास्टर्स दिव्यांग आणि ज्युनियर्स मेन्स फिजिक राज्य अजिंक्य शरीरसृष्ट स्पर्धा ही संपन्न झाली। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते। तर प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेशरावजी वरपुडकर, भाजपचे ज्येष्ठ नेते विजयजी वरपुडकर, माजी उपमहापौर भगवानजी वाघमारे, माजी खासदार तुकारामजी रेंगे पाटील, बाळासाहेबजी जामकर, डॉक्टर विवेक नावंदर, विशालजी बुधवंत, बाळासाहेबजी देशमुख, सुनील देशमुख, पंजाबराव देशमुख, सत्तारी नामदार विनोद कदम, राजू सोनवणे, नागेश सोनपसारे, जाकीर कुरेशी यावेळी यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्रभरातून आलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घेत परीक्षकांनी परीक्षण करून मान्यवरांच्या हस्ते तात्काळ त्यांना बक्षीसही देण्यात आली। दरवर्षी प्रमाणात याही वर्षी मोठ्या प्रमाणात हे आयोजन ह्या स्पर्धेचे आयोजक गुलमीर खान यांच्या वतीने करण्यात आले आहे। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गात जोडणारा जालना नांदेड द्रुतगती महामार्ग अधिनियमाच्या कलम 19 पोट कलम 2 नुसार भूमी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळवण्याच्या बाबतीत हे सदरील निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। कात्तेश्वर येथील शेतकऱ्यांची जमीन संपादित झाली असून या बाधित शेतकऱ्यांनी शासनाला संमती देऊन सहकार्य केले होते। नंतर या शेतकऱ्यांना एकेरी 18 लाख रुपये प्रमाणे नोटीस दिल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले। नंतर 2 महिन्यांनी कात्नेश्वर गावातील आक्षेप घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकरी 28 लाख रुपये प्रमाणे मुआवजा नोटीस देण्यात आली। या शेतकऱ्यांच्या जमिनी 12 माहे बागायती जमीन आहे। संबंधित शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मोबदला देण्यात आलेला नाही। शासनाला सहकार्य करून देखील शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। बाधित शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणे राहिलेली रक्कम अदा करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कौशलाबाई भुसारे, उषाताई चापके, हिरकनाबाई होंडे, प्रकाश साबणे, सुभाष चापके, गणेश चापके, कैलास चापके, सुरेश चापके, गोविंदराव हजारे, बाबूराव गलांडे, भगवान गलांडे, किशन पांडुरंग, माणिकराव चांदोजी पारटकर, रहीम खान, रोशन खान पठाण आदी शेतकऱ्यांनी केली आहे। आणि समृद्धी महामार्गामध्ये यांची जमीन गेलेली आहे आणि जमीन गेल्याच्या नंतर यांनी सहमती देऊन शासनाला सहकार्य केलेलं असून ह्यांना एकरी मावेजा फक्त 18 लाख रुपये आलेला आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी आक्षेप अर्ज दिला आहे त्या शेतकऱ्यांना एकरी 28 लाख रुपये मावेजा दिला आहे। आमची मागणी अशी की सर्व समान सगळ्याबरोबर आम्हाला शासनानं पैसे द्यावे, नाही आणि तर नाही दिले तर आम्ही 20-22 लोक उपोषण करणार। झेन फाउंडेशनच्या वतीने आयोजित कुलहीन मुशायऱ्याला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हजरत सय्यद शाह तुराबुल हक रहे उर्फ तुरीतपुरे बाबा यांच्या उर्सानिमित्ताने घेण्यात आलेल्या कुलहीन मुशायऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। परभणी शहरातील असलेल्या तुरीतपुरे बाबा दर्ग्याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरुवात उर्साला झाली आहे। त्यानिमित्ताने विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा हे उपक्रम राबविले जातात। याचाच एक भाग म्हणून दिनांक 11 फेब्रुवारी रोजी कुलहीन मुशायऱ्याचे भव्य आयोजन झेन फाउंडेशनच्या वतीने दर्गा रोड परिसरात असणाऱ्या मुशायरा मैदानात सायंकाळी 7 वाजता करण्यात आले होते। देशभरातून नावाजलेले शायर या निमित्ताने आपल्या शायरातून रसिक प्रेक्षकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले। यामध्ये लता हया, अब्रार कासिफ, मैसूर आफ्रिदी, हासिम फिरोजाबादी, ज्योती त्रिपाठी, खैसर खालिद, सलीम मोइनुद्दीन, वसीम राजापुरी यांनी आपल्या शायरीच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मनेही जिंकली। या कार्यक्रमाचे आयोजन झेन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मोहम्मद गो झेन यांनी केले होते। हमसे धोखे से जालिमों ने रजी, हमसे धोखे से जालिमों ने रजी, कुर्सियां पाली राजधानी की। बहुत अच्छे, वाह वाह वाह। हमसे धोखे से जालिमों ने रजी, कुर्सियां पाली राजधानी की। क्या कहने बाबा। और एक शेर के वक्त की आंख खुलने वाली है, वक्त की आंख। लीडकॉम आपल्या दारी कार्यशाळेचा समारोप। महाराष्ट्र शासन आपल्या दारी या संकल्पनेतून लीडकॉम आपल्या दारी कार्यशाळा राजेश्वर फंक्शन हॉल, नवीन DP रोड, गंगाखेड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता।
यावेळी मार्गदर्शक म्हणून संगीता पराते व जिल्हा व्यवस्थापक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सोनवणे व गंगाखेडचे तालुका अध्यक्ष संतोष शेरकर, होलार समाजाचे तालुका अध्यक्ष वसंत गेसगे, एकनाथ गेसगे, पालम तालुका अध्यक्ष शिवाजी आवळे, उद्योजक नरहरी सोनवणे, संघटनेचे नेते सहादू ठोंबरे, माधवराव गायकवाड, कैलास कांबळे, महिला कार्यकर्ते वाघमारीताई व होलार समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। संगीता पराते यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं आहे। गंगाखेड तालुक्यातील नगर परिषदेच्या जागेवर व्यावसायिक गाळ्यासाठी उद्योजकांना लागणाऱ्या परवान्यासाठी मदत करण्याची हमी दिली। राठोड यांनी प्रशिक्षणाशी मार्गदर्शन केले। उद्योजक नरहरी सोनवणे यांनी महामंडळामार्फत घेतलेल्या कर्जातून कशाप्रकारे यशस्वी उद्योग उभारावा याविषयी माहिती दिली। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संत रविदास समाजभूषण साधू ठोंबरे व इतरांनी महामंडळाला शुभेच्छा दिल्या आहेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण कन्नडकर यांनी केले। यावेळी समाज बांधवांसाठी भोजनाचे आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यालयाचे BS कदम, SK शिंदे, हे कार्यालय छत्रपती संभाजीनगरचे अभिषेक काळे यांनी प्रयत्न केले आहेत। महिलांनी पुरुषांनी सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि माझ्या आव्हानाला ते साथ देतील अशी मला अपेक्षा आहे। धन्यवाद। हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे उर्फ तुरुफी बाबा यांच्या उर्साला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली असून दररोज हजारो भाविक भक्त तुरुफी बाबा यांच्या दर्शनासाठी परभणीमध्ये येत आहेत। परभणी शहरातून मोठ्या संख्येने संदल काढण्यात येतात। परभणी शहरात असलेल्या नानलपेठ भागातील पोलीस क्वार्टर मस्जिदजवळ असलेल्या सय्यद जफर मित्रमंडळाच्या वतीने सुद्धा मोठ्या आनंदाने हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क उर्फ तुरुफी बाबा यांचा संदल काढण्यात आला। ढोल ताशेच्या गजरात तुरुफी बाबाकडे हा संदल काल सायंकाळी निघाला होता। सय्यद जफर मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात या संदलचं आयोजन करण्यात आलं होतं। या संदलचे अध्यक्ष म्हणून सय्यद जफर तर उपाध्यक्ष म्हणून जावेद अन्सारी हे होते। हा संदल यशस्वी करण्यासाठी अन्सारी, सय्यद अबूजर, सय्यद सुबान, आदिल अन्सारी, शैब अन्सारी, शेख मोनू, सय्यद मजर यांनी अथक प्रयत्न केले आहेत।